मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील शिंदे, कृषी अभ्यासक. आज आपल्याला घेऊन आलेलो आहे खरबुजाच्या प्लॉटवरती. आज उन्हाचा पारा 41 डिग्री म्हणजे 41 डिग्री सेल्सिअसवर गेलेला आहे. तर एवढ्या भयान टेम्परेचरमध्ये आपण बघतोय की हा प्लॉट संपूर्ण प्लॉट पूर्ण हिरवागार आहे. यात शेतकऱ्यांनी 6000 रोपं लावलेले आहेत. आमचे मित्र आहेत बळीराजा कृषी उद्योग समूहाचे संस्थापक विवेक काळे. त्यांनी हा एक आयडियल प्लॉट ठेवलाय की एवढ्या टेम्परेचरला सुद्धा हा खरबुजाचा वाण, जे काय आपण जुनच खरबूज आहे, वाण कोणाचा घ्यायचा जाहिरातीचा विषय नाही, पण टेम्परेचर एवढं भयान असताना सांगायचा विषय की एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट पूर्ण गार आणणं हे सहजासहजी शक्य नाही आहे. बरेच लोक म्हणतात की टेम्परेचरला माल कमी नसतो किंवा काय नसतो. ते तुम्ही सेटिंग वगैरे बघू शकता. भरपूर सेटिंग झालेला प्लॉट आहे. जवळजवळ 1 ते 1.5 किलोच्या आसपास फळाचं वजन झालेलं आहे. ॲव्हरेज किती तुम्ही चेक केलं तर किती भरतंय वजन सर्वसाधारणपणे? 1 ते 1.5 किलो भरते. आणि किती दिवस झाले प्लॉटला अजून? आज एक 12 ते 2 महिने वेगळ्या काय प्रॅक्टिसेस करायला लागलं तुम्हाला? आता उन्हाळ्यात प्लॉट होतं, काय अडचणी काय आल्या का? सिलिकॉन वापरले. बरं. आणि भुरीला जे म्हणतो की आपण उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो का, विल्टिंगला वगैरे काय जाणवलं लागतं? भुरीचं नाही घेतलेला. आज रोजी मार्केट काय आहे? समजा आज तारीख आज जर धरली तर तारीख 5 मेची तारीख आहे. म्हणजे भरपूर टेम्परेचर 25 रुपयापर्यंत, 22 ते 25 रुपयाची जागेवरची खरेदी नसेल, जागेवरची 20च्या आसपास खरेदी असेल. तर ऑन एन ॲव्हरेज 1 एकरात तुम्हाला किती अंदाज आहे की किती माल निघू शकतो? याच्यामध्ये 15 टनाच्या आसपास निघून माल. तर आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये किती फवारण्या झाल्या किंवा खर्च टोटली? 4 ते 5 फवारण्या झाल्या. आणि टोटल खर्च किती गेला बजेट क्रॉप कव्हर सहित सगळं रोपांसहित? क्रॉप कव्हर सहित एक 60,000च्या आसपास खर्च झालेला आहे. म्हणजे खरबुजाला कलिंगडापेक्षा 15 ते 20,000 खर्च जास्त होतो. म्हणजे कलिंगड कसं 40 ते 25,000 निघू शकतो, कलिंगडाला खरबुजाला थोडंसं जास्त लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर रमजानमध्ये तुम्ही का नाही केला? रमजान सुटल्यानंतर का केला? काय विषय होता? काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून सगळेच रमजान. हां, बरोबर आहे. म्हणजे ते मी सांगतो की रमजानमध्ये मार्केट असतं, नाही असं नाही, पण बरीच लोक रमजानमध्ये करतात. पण रमजान संपल्यानंतर हा माल भरपूर निघतो किंवा ह्या टेम्परेचरला कुठल्याही उन्हाळ्यातली पिकं येते. उन्हाळ्यातल्या पिकांमुळे ह्याला माल आपण जे म्हणतो कलिंगड खरबूज उन्हाळ्यातलंच वाण आहे, उन्हाळ्यातलीच पिकं येते. त्यामुळे उन्हाळा जेवढा जास्त असेल तेवढा ह्याला उत्पन्नाला चांगला फरक राहतो. बाकी काय अडचण नाही.